क्षेत्ररक्षण लावलं जाते. दोन्ही पंच सुद्धा मैदानात जात आहे. आयडियल. आता मात्र लख सूर्यप्रकाश आपण पाहतोय. सुंदर वातावरण. सकाळी जर थोडं ढगाळ वातावरण. आता मात्र लख सूर्यप्रकाश. आयडियल कंडिशन. क्रिकेटसाठी पोषक वातावरण. सुसज्ज अशी क्रीडा नगरी. मैदानामध्ये काले सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे विना विलंब. यानंतर होणारे मॅचेस माझा आवाज ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर यानंतर खेळणाऱ्या संघाने वेळेवर उपस्थित दाखवायची. आज सुपर संडे आहे. अंतिम दिवस आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. पहिलं षटक आपण पाहणार आहोत. हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम जे समालोचक परिवाराचे सदस्य आहेत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्ञानेश्वर मुकादम. ज्ञानेश्वर मुकादम यांचं असं वैशिष्ट्य आहे की फार कमी वेळात त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. गोंदवलीच्या मैदानावर माझ्यासोबत त्यांनी स्कोरिंग करायला सुरुवात केली खरं तर मी समालोचन करीत असताना. आणि त्यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. अतिशय बिनचूक स्कोरिंग त्यांचं बघायला मिळते. आज 40+ क्रिकेट असो, रेग्युलर क्रिकेट असो, सिटी क्रिकेट असो किंवा प्रोफेशनल क्रिकेट असो, संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगलं स्कोरिंग ते करतायत. सो वेलकम ज्ञानेश्वर. क्षेत्ररक्षणही लावलं जातं आहे. दोन्ही पंच मैदानात. यष्टीरक्षक व्यतिरिक्त शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. 30 सर्कलच्या आतमधलं हे क्षेत्ररक्षण आहे. आणि दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले असतील कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एक वाईट ऑफ लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. कॅप्टन जगदीश पाटील पहिलं षटक घेऊन आणि सलामीची जोडी जी आहे किशोर चौधरी आणि भरत पाटील. पहिल्या फटक्याआधी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? त्या ठिकाणी पाहतोय जो मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे याने स्वतःला चेंडूपासून वाचवण्याचा प्रयत्न केला की काय? पहिल्या चेंडूवर चेंडू हवेत होता आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण केली म्हणजे किशोर चौधरी यांनी आपलं खातं उघडलं. संघाचं खातं उघडलं. डावाला सुरुवात झालेली आहे. जगदीश पाटील याला फटका केलेला आहे. जे टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो पण दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते कारण क्षेत्ररक्षक जो होता तो वाईट ऑफ लॉंग ऑनला होता आणि हा चेंडू लॉंग ऑनला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला गेला त्यामध्ये फलंदाज धावबाद झाला. खरं तर हा रणनीतीचा भाग सुद्धा असतो कारण तुम्ही जेव्हा जेव्हा 40+ क्रिकेट पाहतात ना तेव्हा बऱ्याचशा वेळेला हा एक रणनीतीचा भाग असू शकतो पण तो फलंदाज बाद होणं गरजेचं असतं. कारण एक धाव तुमची कमी मिळते हे फार महत्त्वाचं असतं कारण एक एक धाव ही फार महत्त्वाची असते. कारण आपण पाहतोय चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असतं. भिवंडीचं क्रिकेट म्हटलं तर खूप धावतं क्रिकेट आहे. जगदीश पाटील पुन्हा मार्गस्थ होईल. स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील केलं जात आहे. जोरदार अपील केलं जात आहे. मात्र पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव नाही. पंच अपील फेटाळून लावत आहेत. खूप चांगला चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. जगदीश पुन्हा मार्गस्थ होईल. राईट आर्म याला फटकायला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या झालेली आहे 3. 1 बाद 3. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. खूप चांगली गोलंदाजी
संघाचा कॅप्टन जगदीश पाटील करतोय. यामध्ये खेचून मारलेला आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येते वाईड ऑफ लॉंग ऑन मधून. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. खरं तर हनुमान त्या ठिकाणी होता. वाईड ऑफ लॉंग ऑन वरून आला होता, मिड विकेटला आला आणि तोपर्यंत बॅटरला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करायची. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5. जर्मन सरवळी संघाचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये तैनात करायचा आहे, पाठवायचा आहे. आपला प्रतिनिधी असेल तरी चालेल. शॉर्ट प्लेयर असतील आपले तर आपला प्रतिनिधी पाठवा. यावेळेला मात्र चेंडू खेळण्याचा स्टेप आउट झाला होता. बॅटला स्पर्श झाला आणि यष्टी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही. झेल घेतलेला आहे आणि खूप चांगलं यशस्वी षटक पूर्ण होते. यशस्वी षटकाची सांगता होते आणि षटकाचा विचार जर केला तर आपण 1 फलंदाज बाद केला, 1 धावबादच्या रूपाने बाद झाला, 2 फलंदाज बाद झाले आणि धावा ज्या दिलेल्या आहेत फक्त आणि फक्त 5. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही कॅप्टनना ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉससाठी तयार राहायचं आहे, संपर्क साधायचा आहे. सर्वप्रथम आमची ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा न्यू 40+ ऑर्गनायझिंग कमिटीशी सर्वप्रथम संपर्क साधायचा आहे. वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही कॅप्टन आज वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा, कारण आज अंतिम दिवस आहे, सुपर संडे आहे आणि एकंदरीत आमच्या 9 मॅचेस असतील. आज मेगा फायनल असणार आहे, सेमीफायनलची मॅचसुद्धा असेल. त्यामुळे जेव्हा सेमीफायनल असते किंवा मेगा फायनल अंतिम मॅचेस आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा न्यू 40+ची जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मान्यवरसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात. त्यामुळे क्रिकेट खेळाबरोबर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं, कारण आपला बहुमूल्य वेळ ते देत असतात. शिवाय आमचे काही जे स्पॉन्सर आहेत त्यांची सुद्धा आज मोठ्या संख्येने उपस्थिती असेल, त्यांचा तर आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. गोलंदाजीसाठी दीपक म्हात्रे, क्या बात आहे. एक नामांकित वेदांत साऊंड सर्व्हिस म्हटलं की दीपक म्हात्रे यांचं नाव. मात्र गोलंदाजीमध्ये काय होते बघूया आपण. वेदांत असतील, हेमंत मिटकर असतील, एक ठाणे जिल्ह्यातील नामांकित मंडप अँड डेकोरेटर्स, हे सुद्धा खेळताना आपण पाहतो. यांना सुद्धा पाहतो खेळताना. दीपक यावेळेला लोअर फुलटा चेंडू फटका खेळल्या हवेत आहे, झेलवण्यासारखी संभावना नाहीये. डीप मिड विकेटला चेंडू अडवलं जाते आणि तोपर्यंत बॅटरला संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या होते 7. 2/7. पहिला फलंदाज धावबाद झाला होता, दुसरा फलंदाज हा झेलबाद झाला होता. 2/7. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आपण 2 संघांमधील मॅच पाहतोय. दीपक या गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे, क्रिकेटमधला सुरक्षित फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल आणि तोपर्यंत डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील केलं जात आहे, पण मात्र फलंदाज पंचांचा काय निर्णय ते पाहूया. म्हणजे डायरेक्ट फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. 2/9. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, किमान 40+ आणि त्यांच्या कॅप्टननी सांगितलं होतं जर्मन सर्व्हिस संघाचं आहे आमचा 45+ कडे जाण्याचा माणूस असणार आहे. त्या दिशेने वाटचाल बघायला मिळते. खास करून चांगली बॅटिंग करतोय भरत पाटील. आणि यावेळेला मात्र झेल सुटतोय, अति आत्मविश्वास. सोपा झेल सुटतोय. मित्रांनो, तुमच्याकडे आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे, पण अति आत्मविश्वास तुमच्याकडे असेल ना तर धोकादायक. कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज डेंजरस. असाच ओव्हर कॉन्फिडन्स वर्ल्ड कप 99 मध्ये हर्षल गिफने दाखवला होता. स्टीव्ह वॉचा झेल सोडला, स्टीव्ह वॉने शतक झळकावलं, दक्षिण आफ्रिका संघ पराभूत. दीपक
यावर मात्र खेचून मारलेला आहे. फोर्सच्या अंदाज फटका बघायला मिळालेला आहे. मात्र उंची जास्त गाठली, लांबी मात्र जास्त नाही. सुदैव म्हणता येईल मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली 10. सन्माननीय देवा टावरेजी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. की मॅन गावदेवी क्रिकेट पूर्ण न्यू 40+ की मॅन आहेत. यावेळेला फुल टॉस चेंडू टॉस टॉप केलं होतं, जणू काही स्वीप करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू हा उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर. देवा टावरेजी आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा गेल्यानंतर दीपक कमबॅक करताना पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय. यावर मात्र कंट्रोल हुक शॉट, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. लॉंग लेगला चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार आणि आजच्या दिवसातला हा पहिला चौकार. चौकार धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झालेली 14. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि या षटकाचा विचार जर केला तर या षटकामध्ये तब्बल धावा दिलेल्या आहेत त्या 9 आणि एक फलंदाज सुद्धा बाद केलेला आहे. झेल सुटलेला मला वाटतंय, जीवनदान मिळालं होतं. 2 बाद 14. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये किमान 20 पेक्षा जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण तुम्ही 4 षटकामध्ये 30 पेक्षा जास्त धावा जमवल्या तर गोलंदाजाने एक संधी मिळू शकते. अन्यथा क्षेत्ररक्षण करताना तुमच्यावर एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही कॅप्टनना ऑफिशियल कॉल आहे. आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे त्वरित. वेलकम अक्षय टावरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, ओपन क्रिकेटर मधला एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. वेलकम. दोन षटकामध्ये 14 धावा झालेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक रुपेश भगत येतोय. हा चेंडू फुलटा चेंडू हवेत आहे, मात्र झेल होणार नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. जवळपास जगदीश पाटील मिडविकेट म्हणून येतोय आणि फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र एक आक्रमण करणं गरजेचं असणार आहे, कारण तुम्हाला जेव्हा लक्ष ठेवायचं असेल ना, 4 षटकामध्ये किमान तुम्हाला 35 पेक्षा जास्त धावफलकावर ठेवणं गरजेचं असणार आहे. धावसंख्या झालेली 15. हा चेंडू स्क्वेअर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण आउट ऑफ क्रीज. आपण जर बघितलं जर ती रेषा आहे, रेषेच्या बाहेर पडलेला आहे. नो बॉल आणि यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 1 धावे मिळते. धावसंख्या झाली 16. उघडा डोळे बघा नीट. ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा फायदा बॅटर घेईल का? भोलेनाथ. खरं तर भोलेनाथकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. याला होता फुलटॉस चेंडू होता. चेंडू हवेत आहे. झेल घेता आलेला नाही. झेल घेतला जरी असता तरी सुद्धा, कारण फ्री हिटचा चेंडू होता. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या झाली 18. या दोघांमध्ये मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळते. 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. 13 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते. स्विजिटचा फटका खेळलेला आहे. चेंडू आहे तो म्हणजे पॉइंट आणि गलीच्या मध्ये धावबाची शक्यता आहे. गोलंदाजी शैली जर आपण बघितली तर क्षणभर असं वाटते की चेंडू टाकलाच जाणार नाहीये, पण ही फसवी गोलंदाजी शैली असते ही. हॅलो हॅलो.
मैदानामध्ये धावपळ बघायला मिळते, समन्वय नाही आहे, कारण धाव घेण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या बघायला मिळत नाही. येस नो वेटचं मिश्रण तुम्हाला बघायला मिळत नाही आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल रुपेश. फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि रुपेश ही जी गोलंदाजी असते ना, टॉस टॉप ओव्हर थ्रो झालेला आहे, धावाची शक्यता आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 20. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल मुंडोरा एंड करून. मुंडोरा एंड जर आपण बघितलं, अगदी गर्द चिवलाची झाडी आहे, असा जेव्हा परिसर असतो त्याला मुंडोरा म्हणून संबोधलं जातं. कारण जे एंड जे आहे ना, आम्ही जे बसलेले बरोबर अगदी दक्षिण बाजूचे सुस्त जे बंदऱ्या बाजूचं मंदिर आहे, पूर्वेला उद्यान आहे. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मंकी विकेटचा नियमच नाही आहे, लक्षात घ्यायचा आहे, प्रत्येक कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे. मंकी विकेट या नियमाचं अवलंबन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं नाही आहे. न्यू 40+ क्रिकेट संघटना या संघटनेमध्ये हा नियमच नाही आहे मंकी विकेट. यामध्ये इनसाइड आउटचा फटका, चांगला ताकदवर फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. भोलेनाथ इज ऑन फायर. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 26. आता मात्र एक चांगली धावसंख्या वाजते. या चेंडूवर षटकार आला. या षटकामध्ये मात्र धावा आलेल्या आहेत. 12 धाव पटकेत. खास करून भोलेनाथ यांनी एक षटकार लगावला, त्याचबरोबर त्यांनी एक चौकार सुद्धा लगावलेला आहे. धावसंख्या झालेली 26. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. आपण आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी संपर्क साधायचा आणि त्यानंतर आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. हरेश येतोय. अंतिम षटक जे 4थं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय. धावसंख्या 26. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. याला मात्र चांगला फटका खेळलेला आहे. स्ट्रेट टू डीप स्क्वेअर लेग. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. टर्न केलं होतं जवळपास डीप स्क्वेअर लेगला. धावसंख्या होती 27. 2+27. अगदी चांगली पार्टनरशिप बघायला मिळते दोघांमध्ये. 22 धावांची पार्टनरशिप. हरेश फार एंड समोरच्या टोकाकडून फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे आणि गॅप मधून चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा येतोय? 4 धावा. लोअर फुलटॉस चेंडूचा खूप चांगला फटका खेळला होता आणि गॅप शोधली होती, कारण वाईड ऑफ लॉंग ऑन होता, मिड विकेट होता. दोघांच्या मधून चेंडू एका टप्प्याने निघून गेला. 4 धावा. 4 धावे. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 31. आणि आमचे सहकारी समालोचक 3-in-1 आमच्या समालोचक परिवाराचे एकमेव दादा मोहन दादा भोईर यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. याला मात्र पंच केलेला आहे डीप कव्हर सीमारेच्या बाहेर. चौकार.
भोलानाथ इज ऑन फायर. आक्रमक क्रिकेट बघायला मिळते. बॅकफूट पंच मागे आला आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी ताकदवर पंच. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक होते आणि ते बनले मात्र प्रेक्षक. चेंडू आणण्याचं काम त्यांनी फक्त केलं. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 35 अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. हरीश मागला ठरतोय. यावेळेला स्लॉग शिप चेंडू हवेत आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय आणि भोलानाथ याच्या झंझावती खेळीचा अंत होतोय. स्लॉग शिपचा फटका खेळला होता मात्र डीप मिड विकेटला क्लिअर करता आलेला नाहीये. चांगला झेल समाप्त केला गेला आणि खरं तर असं वाटलं होतं की भोलानाथ आपल्या संघाला जे कॅप्टननी सांगितलं होतं की 45+ पर्यंत आम्ही जाऊ, या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भोलानाथने केला. एक चांगली बॅटिंग केली कारण भोलानाथ याने 21 धावांची खेळी केली. 3 चौकार लगावले, 1 षटकार लगावला आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. भोलानाथ बाद झाल्यानंतर मात्र लिटल मास्टर बॅटिंगसाठी येतोय. रवी अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर लगावला गेला तर 40+ एक चांगलं लक्ष ठरू शकेल. हरीश मागडा ठरतोय. आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाद होण्याची शक्यता आहे का? मात्र उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. खास करून रवी याने डेंजर एंडकडे धाव घेतली. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झालेली 37. शेवटच्या चेंडूने लास्ट ऑफिशियल कॉल असणारे वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. हरीश अंतिम चेंडू आहे. यावेळेला मात्र धावबाची शक्यता आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 38 आणि 39 धावांचं लक्ष्य. टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. सिद्धिविनायक अंजूर आणि वीर तानाजी दापोडे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. सिद्धिविनायक अंजूर आणि वीर तानाजी दापोडे. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. येस आमचे गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णाचे जगदीशजी चौधरी तसे आमचे द्वारकानाथजी म्हात्रे यांचं आता जागरण झाले आहे. त्यांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर. द्वारकानाथजी म्हात्रे जगदीश चौधरी येत आहेत. वेलकम. आमचे उपाध्यक्ष दोन्ही कॅप्टन येत आहेत. हॅलो ची कॉईनची माहिती द्यावी लागेल कारण आपण पाहतोय की रोटरी चषक 2025 म्हणून रोटरी चषक 2025 एक बाजू आणि आयोजन समिती जी आहे गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा न्यू 40+ दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे.
4 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? सिद्धिविनायक अंजूर. त्यांचं म्हणणं आहे गावदेव पूर्ण. मात्र टॉस जिंकलेले ते वीर तानाजी दापोडे कॅप्टननी दोन्ही मान्यवरांचा मी विशेष आभार व्यक्त करते. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा म्हणजे मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपण शॉर्ट ओपिनियन घेऊया. कसं वाटलं आयोजन? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न असणार आहे. हे जे आयोजन आहे रोटरी चषक 2025. आयोजनाचं म्हटलं तर आयोजन खूप छान आहे. समुद्र किनाऱ्यावर खेळण्याची जी मजा आहे ती आल्यासारखी वाटते. दुसरी गोष्ट गावदेवी पूर्णाचं आयोजन नेहमीच चांगलं असतो. प्लस त्यात रोटरीचा त्यांनी जो सहभाग दिला आहे त्याबद्दल खूप म्हणजे चांगलं वाटतं. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? आमचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. हॅलो. या पाठीमागे विशेष काय उद्देश असणार? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे विशेष उद्देश काय असणार आहे? असा काय विषय उद्देश नाही आहे. जस्ट एक डिफेन्स करावासा वाटतो आणि आमचा गोलंदाजी खूप चांगली आहे त्या हिशोबाने आम्ही डिफेन्स करू. संघ तोच असणार आहे की संघामध्ये आज काय बदल असणार आहे? पूर्ण टीम खेळणार आहे की संघामध्ये काय बदल केला जाईल इतर स्पर्धेमध्ये खेळेल त्याच्यामध्ये? नाही सेम संघ असणार आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. सिद्धिविनायक अंजूर, आपण टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण क्रिकेटमध्ये तुम्ही चांगली बॅटिंग करून सुद्धा मॅच जिंकू शकता. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 45. पूर्ण टीम खेळणार आहे की कोणाची उणीव भासेल? हॅलो. टोटल खेळणार आम्ही. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे खरं तर दुसरी मॅच होईल. वीर तानाजी दापोडे संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सिद्धिविनायक अंजूर संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि आपण जाऊया लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आजच्या दिवसाला प्रथमच सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक 3-in-1 समालोचक, त्यांना आम्ही म्हणतोय मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद खूप खूप. हॅलो. सर्वांना सस्ने नमस्कार मित्र. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधून आपण दोन दिग्गज संघामधून पहिला सामना पाहतोय. आजच्या दिवसातील उद्घाटनी सामना एका बाजूला जयहनुमान सरवली तर दुसऱ्या बाजूला सचिन स्पोर्ट्स पूर्णा. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं जयहनुमान सरवली संघाला ज्यानं 4 षटकांच्या अंती धावा केल्या 38 आणि विजयाचं लक्ष 39 धावांचं आणि 39 धावाचं लक्ष इलिया पार करण्यासाठी सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो. पुण्या संघाची एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला जगदीश. तर सलामी गोलंदाज देखील आपण पाहतोय सरवली संघाचा भरत. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज भरत. पुन्हा एकदा सर्वांना मनस्वी शुभेच्छा आजच्या दिवसामधून. विघ्नहर्त्याला साष्टांग नमन करून आपण आजच्या स्पर्धेला प्रारंभ करतोय. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज भरत आणि स्ट्राईक रोटेट करतोय बेस्ट टेक्निकल बॅट्समन अँड न्यू 40+. आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फलंदाज हनुमान याच्या बॅटमधून ऑफ तुमच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडू सुंदरसं स्परकट केलं. पॉईंट सीमारेषा क्लिअर करताना चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. चौकारनं स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती ती बिनबाद 4. हॅलो. वेलकम लखीजी गोंधळे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पण एकदा चेंडू सुंदर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला कॅपमधून सरळ सीमेच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा नेत्रदीपक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. लक्ष 39 धावांचा आणि खऱ्या अर्थानं सुरुवात देखील सुंदर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतो. पहिल्या 2 चेंडू आपण जर बीची ॲड केला 2 चेंडूमधून 2 मोठे फटके. हनुमान हा संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे. एक टेक्निकल बॅट्समन अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे सचिन स्पोर्ट्स पुणे संघाचा.
टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. चौकारांची ट्रिक साधली जाईल का? अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भरत. ऑन साईडचा फटका साधला प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट मिडवे काढला. आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक धाव घेण्याची संधी झाली. एका धावेने पुणा संघाची धावसंख्या बिनबाद 9. 39 धावांचं लक्ष आणि पाठलाग करताना आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय पुणा संघाची सलामी जोडी हनुमान आणि जगदीश. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देखील जगदीश याला. हनुमानच्या बॅटमधून 3 चेंडू पेस करताना 9 धाबा. अतिशय हॅलो आउट ऑफ पिन साईडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ज्याप्रमाणे सुरुवात हनुमान यांनी केली होती चौकाराने तीच सुरुवात करताना जगदीश पहिला चेंडू पेस करताना सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका जगदीशाच्या बॅटमधून आपण पाहिला. इन साईडचा फटका चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय मार्गस्थ होतोय चौकार येतोय. चौकानं स्वतःचं आकडा ओपन झालं. चौकानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सरी धावसंख्या होती 13 धावा. थोडासा महागडा गोलंदाज भरत या ठिकाणी मात्र देखील थोडीशी खराब चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज फुलण्याचा चेंडू झाला. एक्स्ट्रामच्या थोडासा बाहेरचा फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम झालं. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर करताना फलंदाज जगदीशाच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार. चौकाने संघात धावसंख्या 4 आणि पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 17. ओव्हर क्रमांक पहिला आणि पहिल्याच ओव्हरमधून थोडासा अटॅक क्रिकेट ॲग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. सुरुवात उत्तम आहे आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुमची सुरुवात उत्तम असते तेव्हा तुमचा शेवट देखील अतिशय चांगला गोड असतो. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. किशोर चौधरी यांचं मी कौतुक करीन. इनफिल्डमधून तिच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण जर शॉट कव्हरला आपण ज्यांना पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण ज्या माध्यमातून झालं मात्र एक धाव घेण्याची संधी फलंदाजाला झाली. हॅलो चिक हॅलो 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 षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद धावसंख्या 18. हॅलो 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 दुसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज येतो रवी. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फाळतोरमध्ये चेंडू सुंदररित्या कलेक्ट करताना गोलंदाज कुठल्या प्रकारचे धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या ओव्हरमधून अतिशय अप्रतिम उत्तम सुरुवात करताना आपण पुन्हा संघाला पाहिलं. बिनबाद धावसंख्या 18 धावा धावपलकावर. विजयाचं लक्ष 39 धावांचं. फलंदाज निश्चित थोडासा स्टेपवर झाला. सुंदर चेंडूला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला एक धाव घेण्याची संधी. या एका धाब्याने संघात धावसंख्या होती ती 19. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो गोलंदाज रवी याच्या माध्यमातून चेंडूला थोडंसं बिगिट घेण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर अशाच चेंडूंची हाताळणी करावी लागेल. चेंडूची फेक करावी लागेल ती गोलंदाज जन्म सर्व्हिसच्या गोलंदाजांना. सध्या अद्यवस्थिती आपण पाहतोय. बिनबाद 19 धावा धावपलकावर आहेत. चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया चेंडू एक्झिट करून ट्रॅव्हल होतोय. यस जाईल का आउट ऑफ पार्क.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट देखील आपण पाहिला हनुमानाच्या बॅटमधून. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका सजला आणि चेंडू बघता बघता कुठंतरी सीमाच्या बाहेर जाणार एक नेत्र दीपक षटकाराला. या 6 धाव्याने संघात धावसंख्या देखील पुढे सकते. धावसंख्या होती ती बिनबाद 25. आता मात्र निश्चितच्या सामन्यामधून कुठंतरी विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. सचिन स्पोर्ट पुन्हा मिस्टर ओके समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय वाडिश वाईट ऑफ लॉंग ऑफ सी मार्शा क्लिअर करताना चौकार, चक्का आहे सॉरी. काय कमालीचा फटका. खऱ्या अर्थाने या फटक्यासाठी तुमच्या मनगडामध्ये एक वेगळी ताकद हवी असते, तुमच्या शोल्डरमधून ताकद हवी असते. जबरदस्त फटका आपला तर फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आणि या 6 धावेने आता मात्र विजयाच्या समीप लगत जवळ पोहोचताना संघ सचिन स्पोर्ट पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉट मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 32. वीर तानाजी दापोडे या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू, मग क्रिकेट असो की कबड्डी असो, या दोन्ही फॉर्मॅटमधून एक उत्तम दर्जाची कामगिरी करणारे क्रीडा क्षेत्रामधलं व्यक्तिमत्व म्हणजे ते आमचे दिनेश पाटील, दापोडे गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि खास करून मला वाटतं पुणा गावचे लाडके जावई देखील आहेत. दिनेश पाटील, आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमधून मी तुमचं मनस्वी स्वागत करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय देवाजी टावरे ऑदर्स टीम गावदेव पूर्णा आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ भिवंडी यांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाज शिवा येतोय. बिंदास. तर बिंदास याला मात्र एका बिंदास्तपणे गोलंदाजी करावी लागेल. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू स्पांज केलाय, चेंडू जातो वायडिश वाईट ऑफ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पिंटू याला मात्र तो चेंडू गॅदर करता आणि कलेक्ट करता आला नाही आहे आणि याच दरम्यान 1-2 धावा घेण्याची संधी. बघा, क्रिकेटमधून खऱ्या अर्थानं सामना विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात. तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचं क्रिकेटमध्ये झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच, असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहत असतोय. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा थांबवलं होतं आणि क्षेत्ररक्षक पिंटू पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाली. या 2 धावांनी आता जे समीकरण आहे फक्त आणि फक्त विजयापासून 3 धावा दूर आहे. जवळजवळ या सामन्यामधून आपलं वर्चस्व निर्माण करताना, साम्राज्य निर्माण करता संघ पाहतोय सचिन स्पोर्ट पुन्हा एकदा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, अवलगुड चेंडूला सुंदर साबरावीचा फटका, चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार आणि चौकारनं संघ विजय संपादित करतो. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन देखील आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. हनुमान सरवली आणि त्याचबरोबर गाव सचिन स्पोर्ट पूर्णा, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटी खास करून आमच्या ज्ञानेश्वर मुकादम यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर या संघातील दोन्ही संघाच्या कॅप्टन देखील विनंतीशी आपण देखील आमच्या ऑर्गनाइज कमिटीशी लगेच संपर्क साधा. आणि चला, वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन आपण देखील विनाविलंब लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर नो डाऊट या सामन्यातील